आज आम्ही गेलो होतो हळदीला. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आता लग्नाचा सीझन चालू झालाय, पण त्याआधी हा माझा सीझन चालू होता. मला आज एक ऑर्डर द्यायची होती, ती 4:30 ला करेक्ट कंप्लीट केली, कारण त्यांना 5 ला हवी होती. आता ऑर्डर तर घेतली होती, पण हा एकटीचा पसारा जो मी पसरून ठेवलाय ना, तो तर काढायला लागणारच आहे. त्यानंतर संध्याकाळी अचानक ठरलं की हळदीला जायचं आहे. ऍक्च्युली प्लॅन होता फक्त लग्नाचा, बट साहेब म्हणले की उद्या लग्नाला जाणं पॉसिबल आहे की नाही माहित नाही, त्यामुळे आपण हळदीला जाऊया. तर ठीक आहे म्हणलं. तिथं आमच्या ओनर काकी आणि आम्ही सगळ्या गेलो होतो. ऑलमोस्ट आमचे फॅमिली मेंबर्स होते तिथे. त्यानंतर तुम्ही डेकोरेशन बघू शकता. आधी एंगेजमेंट झाली होती आणि नंतर मग हळदी. आता हळदीला खूप लेट होता म्हणून आम्ही सगळ्यांनी आधी जेवण करून घेतलं आणि आल्यानंतर ऑलमोस्ट हळद चालू झाली होती. आता खूप लेट झाला होता, त्यामुळे आधी पहिला सगळ्यात आधी आम्ही नंबर लावला, कारण आम्हाला जायचं पण होतं. रात्री यायला 11:30 वाजले होते आणि एंगेजमेंट आधी असल्यामुळे थोडासा लेट झाला, बट इट्स ओके. सगळ्या गोष्टी टाइमावर नाही होत. आणि या सगळ्यांच्या मध्ये मला एकच आठवण येते, ते म्हणजे माझ्या हळदी दिवशी मात्र मी रडून रडून जाम झालेले आणि त्यातच मला ताप पण खूप होता. तुमच्या पण लग्नातील अशी काही मेमोरी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यानंतर छान असा एक फोटो घेतला. आता या सगळ्यात आम्ही जावा, सासूबाई आणि आमच्या ओनर काकीच आहेत, दुसरं कोणी नाही. ऑल ओव्हर आमचे सगळे रिलेटिव्हचे एकच म्हणजे इन्व्हिटेशन आलंय असं समजून घ्या तुम्ही. त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि आता इकडे बघू शकताय तुम्ही, अजून जास्त मंडळी नव्हती कारण जेवायला गेले होते सगळे. त्यानंतर घरी आलो आणि भरपूर दिवसांनी हाताला हळद लागलेली. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट